हॅलो, सागर कोळंबे कुठे असतील त्यांनी कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधावा. सागर अंपायरच्या भूमिकेत आहे. येस, विनंती असेल ऑफिशियल, चला मॅच चालू करा. आपण पहिला बॉल पडल्याच्या नंतर इथे टायमिंग सेट केलं जात आहे. पुन्हा एकदा 30 विनंती करणार नाही कोणत्याही संघाला, याची नोंद घ्या. श्री कालभैरव मालेगाव आणि त्याच्या विरोधात रुहान 11 स्वर्गीय दिबा पाटील प्रतिष्ठान उमरोले टीम. एक बिग ब्लास्ट सध्या मैदानात मॅचच्या स्वरूपात जरूर पाहायला मिळेल. अगदी जसं म्हटलं जातं की स्फोटक सामना यावेळी जरूर आपल्याला पाहायला मिळेल. एकीकडे KTC लाईव्ह इव्हेंट आमच्या समेत जोडले गेलेत. चला आता आपण पुन्हा एकदा आवाज ऐकूयात शुभम लोबी यांचा. या मॅचमध्ये जरूर आपल्याला पाहायला मिळतील, परंतु इथे 2 बलाढ्य टीम सेकंड राऊंडची फर्स्ट मॅच या ठिकाणी पाहायला मिळते. चला, एकीकडे आपण पाहतोय स्कोररच्या भूमिकेत सनी मसने सुद्धा पाहायला मिळत आहेत. विश्व चषकाची ही ख्याती सध्या आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. पहिला बॉल 12:24. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. गोलंदाज स्वप्नील भोईर पहिल्या सामन्याचा हिरो आपल्याला पाहायला मिळतोय. मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी ज्याच्याकडे जरूर आली होती. इकॉनॉमिकल स्पेल त्याने पहिल्या सामन्यामध्ये हाताळले होते. अगदी शेवटच्या क्षणाला हा सामना जिंकला होता श्री कालभैरव मालेगाव टीमने, परंतु समोर तितकंच तगडं आव्हान आहे. कर्जत टेनिस जगताला पडलेला एक गोड स्वप्न म्हणजे आकाश गायकर सध्या ऑन स्ट्राईक. चांगला फटका यावेळी अगदी कव्हरच्या डोक्यावरून केलाय. डीपला बॉल ट्रॅव्हल होतोय. बॉल येतोय आकाश गायकरच्या बॅटमधून. दर्जेदार चौकार. षटक चालू आहे मैदानाच्या आतमध्ये आणि त्याचाच फायदा घेतोय आकाश गायकर मैदानाच्या आतमध्ये. इनफिल्डच्या वरून डीप कव्हरमध्ये हा स्ट्रोक. पहिल्याच बॉलमध्ये चौकार, दुसऱ्या बॉलमध्ये चौकार आलेला. पहिला बॉल निर्धाव आल्यानंतर स्वप्नील भोईर मागील मॅचचा हिरो मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी करतोय. शिवम, पाहायला गेलं तर एक तगडी फाईट आहे सध्या मैदानावरती. दुसऱ्या फेरीतला सामना आहे आज. खरं म्हणायला गेलं तर आजचा जो लॉट्स आहे ना, खऱ्या अर्थाने मजेशीर लॉट जरूर पाहायला मिळाला, परंतु एक तगडी फाईट आहे ही सुद्धा. स्वप्नीलचा हाफ बॉल, परंतु दिशा दिली आहे फक्त आकाश गायकरने. डीप मिड विकेट रिजनला बॉल ट्रॅव्हल, सीमारेखा पार. येतोय पुन्हा एकदा ब्रँडेड चौका. षटक चालू आहे मैदानाच्या आतमध्ये आणि अशा अवस्थेत फुलटॉस बॉल फेकणं निश्चित एका मोठ्या फटक्याला आमंत्रण आहे. स्वीकारलं अगदी सहज. बॉल नंबर 4. पुन्हा एकदा क्रॉस बॅट उडवलाय. बॉल डीप स्क्वेअर लेगच्या वरून बॉल सीमा पार. आकाशाचा वेध घेणारा आकाश गायकरचा हा रौद्रात्मक षटकार. कमॉन डीजे. गुणवत्ता खरं तर या षटकामध्ये तो स्पष्ट करतोय. मागील मॅचचा हिरो बॉलिंग मार्कवरती जरूर आहे, परंतु माझ्या वाटेला आलेले बॉल निश्चित सीमापार धाडण्याचं धाडस माझ्यामध्ये हे संपूर्णपणे स्पष्ट करतोय. आकाश गायकर वन्स अगेन फ्लिक केला, फ्लिक अँड क्लिक उडवलाय बॉल डिफाईन लेगला.
आकाश गायकरचा हा वार, बॉल सीमा पार, A1 क्वालिटीचा आकाश गायकरचा षटकार. कॅच कोणी पकडले आपण व्यासपीठावरती या. ऐवा कॅच पकडले आजच्या रात्रीतील पहिली ऐवा कॅच आपण पाहतोय. जबरदस्त बॅटिंग चालू आहे मैदानाच्या आतमध्ये. 20 धावा धावफलकावरती. ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्ही पाहताय. अंतिम बॉल. पुन्हा फ्लिक करण्याचा प्रयत्न, टायमिंग प्रॉपर नाहीये. अलॉंग द कार्पेट बॉल निघालाय. क्षेत्ररक्षक आहेत, 3-3 क्षेत्ररक्षक पाठलाग करतात. बॉलचा एक क्षेत्ररक्षक उचलतोय, बॉलला फेकतोय. स्वप्नील भोईरचं हे खराब षटक मालेगाव संघासाठी, परंतु स्वर्गीय दिबा पाटील उमरोलीला खूप चांगलं स्टार्टअप मिळालं या मॅच मध्ये. आकाश गायकरनं जमवल्यात 6 बॉल मध्ये 21 आणि आफ्टर 1 ओव्हर एंड टोटल स्कोर 21 रन्स विदाउट लॉस टीम उमरोली. हा धावफलकावरती जरूर पाहायला मिळतोय. पहिल्या बॉलवरती असं वाटलं होतं की स्वप्नील भोईरची गोलंदाजी मैदानात एक सर्रासपणे इकॉनॉमिकल स्पेल हाताळेल, परंतु त्याच्यानंतर आकाश गायकरचे जे दैदिप्यमान फटके होते ती फार लाजवाब पाहायला मिळाले. आणि त्याच्यानंतर मात्र आकाश गायकरच्या बॅटिंगला 21 धावा धावफलकावरती जरूर पाहायला मिळाल्यात. आता इथे षटक क्रमांक 2 आहे आणि गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय अमोल भोईर. त्याने सुद्धा अनेक स्पर्धा गाजवल्यात. अगदी श्री कालभैरव मालेगाव टीमचा एक खंदा आधार. इथे फटका जरूर लगावलाय. आकाश गायकरच्या बॅटमधून काय कॉन्फिडन्स आहे पहा. अगदी जागेवरती थांबले, दाखवून दिलंय की हा बॉल षटकारात कव्हर होईल. बॅकफुट वरती होता, डाऊनफॉल मध्ये होता आणि या स्पर्धेमध्ये त्याच्या बॅटमधून धाबा येत आहेत. संपूर्ण देवा पाटील उमरोली संघाला देखील माहिती आहे, डगआउट मध्ये देखील माहिती आहे. आकाश लोंगले हा असा खेळाडू आहे ज्यानं गतवर्षी सर्वप्रथम बाईक कमावली. तो खेळाडू या वर्षीच्या अंगामध्ये थोडा बॅकफुट वरती होता, परंतु या स्पर्धेमध्ये कर्जत टेनिस क्रिकेटच्या वर्ल्ड कप मध्ये तो फॉर्म मध्ये येतोय. एक चांगला दिलासा मिळतोय उमरोली संघाला देखील. लोवर फुलटॉस बॉल, आकाश गायकरचा फटका. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत, परंतु त्यांच्या डोक्यावरून 1 बाउन्स चाललाय, बॉल सीमा पार. आकाश गायकरचा आणखी एक दर्जेदार चौकार. थँक्यू डीजे. दरम्यान ज्यांनी झेल टिपला पप्या कोगजे यांना 500 रुपये मात्र सपोर्ट केले गेलेत. फार पर्वणी आहे, कारण म्हणायला गेलं ना तर असा प्रेक्षक वर्ग नाही, त्याच्यानंतर समालोचक असू द्या, कोणीही असू दे, या स्पर्धेत जो येतो ना तो समाधानी होऊनच जातो. इतकी चांगली स्पर्धा शिवम आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. चांगला बॉल यावेळी पिच केला. आता आपण पाहतोय अमोल भोईरने गोलंदाजी करत असताना अद्यापर्यंत संघाची धावसंख्या 31. यस, जाऊयात आपण तिसऱ्या अंपायरकडे. बॅटिंग करणारी टीम ओके. चला तिसरे ऑफिशियल.
येस अर्थातच 1-11 स्वर्गीय दिबा पाटील प्रतिष्ठान उंबरोली DRH ची मांग केली होती परंतु अनसक्सेस पाहायला मिळतोय. जाऊयात मॅच कडे. इथे मात्र 31 धावा धावपलकावरती आहेत. चांगला फटका वाट बाट जबरदस्त परंतु इथे मात्र क्षेत्ररक्षक तैनात परतावं लागेल आकाश गायकरला. संघाची जितकी धावसंख्या होती तितकी धावसंख्या आकाश गायकरच्या बॅटिंगवरती आता पाहायला मिळत होती. तोच आकाश गायकर आता परततोय. मोठा हादरा लागलाय 1-11 स्वर्गीय दिबा पाटील प्रतिष्ठान उंबरली टीमला. एकंदरीत पाहायला गेलं तर अगदी जबरदस्त चांगली बॅटिंग चालू होती मैदानावरती आणि त्याच्यानंतर आकाश गायकरची विकेट. नक्कीच मोमेंटम ब्रेक करणारी विकेट आहे. खरं तर फिल्डिंग करणाऱ्या टीमसाठी ही विकेट अतिशय महत्त्वाची होती कारण आकाश गायकर ज्या रीतीनं केलं होता 10 बॉल 31 या धावसंख्येवरती तो बाद झालाय. पुन्हा एकदा चान्स क्रिएट झालाय. कॅप्टन अतुल आल्यानंतर पुन्हा एकदा कॅच मात्र इथं पकडले. लागोपाठचा दुसरा धक्का लागतोय टीम स्वर्गीय दिबा पाटील उमरोली संघाला आणि आता कॅप्टन देखील बाद होतोय मैदानाच्या आतमध्ये. लागलाय महत्त्वपूर्ण धक्का. मिस्टर अतुल लोंगले हॅज टू डिपार्ट डकआउटच्या स्वरूपामध्ये. संदीप सर आपण पाहिलं असेल अनेक वेळा की ज्यावेळी मोमेंटम ऑन असतो त्यावेळी विकेट जाते त्यावेळी पुन्हा तो मोमेंटम ब्रेक होता आणि तशीच काहीतरी अवस्था आता आपण स्वर्गीय दिबा पाटील उमरोली संघाची पाहतोय. आकाश गायकर जसा बाद झालाय तसा कॅप्टन अतुल लोंगले गेलाय परंतु आता टीमचा सरसेनापती बाद झाल्यानंतर सेना कशा रीतीनं स्वतःला सावरेल हे पाहणं देखील अतिशय महत्त्वाचं आहे मॅच मध्ये. अर्थातच शिवम जर पाहायला गेलं तर म्हटलं जातं ना की घर पेरले की घराचे वासे पेरायला वेळ लागत नाहीये. इथे अतुल लोंगलेला मैदानावरती थांबणं फार गरजेचं होतं आकाश गायकरची विकेट गेल्याच्या नंतर. आणखी एक डॉट बॉल. हे प्रेशर आहे. आकाश गायकर जसा बाद झालाय तशा धावा देखील येत नाही आहेत. 2 बॅक टू बॅक विकेट. एक पार्टनरशिप ब्रेक केली 31 ची पार्टनरशिप. त्यामध्ये वैयक्तिक आकाश गायकर 31 धावा करत बाद झाला मैदानाच्या आतमध्ये. तो जसा बाद झाला तसं हे षटक थोडं शांतमय पडलं खरं तर टीम स्वर्गीय दिबा पाटील उमरोली संघासाठी. कालभैरव मालेगाव संघासाठी हे षटक फार अप्रतिम ठरलंय. अमोल भोईरनं हे षटक हाताळलं. केवळ त्यानं धावा दिल्या 10. पहिल्या षटकात 21. 2 षटकांमध्ये धावसंख्या येते 31. 2 गडी बाद. आता अंतिम षटकात आकाश लोंगले असे काहीतरी किमयास्पद कामगिरी करावी लागेल. तिथून एक मोमेंटम मिळेल. 4 षटकांचा सामना आहे. माफी असावी. सेकंड राऊंडचा हा सामना आहे. पहिला सामना आपण फर्स्ट राऊंडचा 5 षटकांचा खेळवला आहे. त्याच कारणास्तव अजूनही 2 षटक आहेत. इथून आकाश लोंगलेला एक जबरदस्त रोल अदा करावा लागेल या मॅचमध्ये. आकाश गायकरला घाई करायची गरज होती का मॅचमध्ये. डगआउटमध्ये आकाश गायकर देखील याचा विचार करतोय. त्यानंतर अतुल लोंगले जसा मैदानाच्या आतमध्ये गेला तसा पहिल्याच बॉलमध्ये मोठा फटका खेळण्याचा तो विचार करत होता. या छोट्या केलेल्या चुका क्रिकेटमध्ये संदीप सर अतिशय महत्त्वाच्या असतात आणि या चुका करून बसलेला आहे खरं तर अतुल लोंगले आणि आकाश गायकर. परंतु आता डाव सावरायचे. मॅच संपलेलं नाहीये. षटक अजूनही 2 शिल्लक आहेत. इथून आकाश लोंगले आणि अजयला एक चांगली भागीदारी मैदानाच्या आतमध्ये करावी लागेल. अर्थातच पहिला सामनात अगदी दैदिप्यमान सुद्धा पाहायला मिळाला होता. अगदी कलम टीमच्या विरोधात श्री कालभैरव मालेगाव टीम पाहत होतो. शेवटच्या क्षणी मात्र बाजी मारली होती श्री कालभैरव मालेगाव टीमने. तसा प्रकार सध्या मैदानात आहे परंतु अजूनही 2 षटके बाकी आहेत त्या ठिकाणी. 2 षटकांमध्ये 31 धावा धावपलकावरती लागल्या गेल्यात. एक टार्गेट भला मोठं सेट करण्याची तयारी आहे परंतु आता सांघिक कुठे तर 3रं षटक आणि तन्मय मोरे गोलंदाजी मार्कवरती आहे. पहिला बॉल तन्मय मोरेचा. फटका सजलाय खरा परंतु या ठिकाणी पाहूयात काय घडतंय. पंच मात्र तटस्थ आहेत. अपील तंत्राचा वापर केलाय. मला वाटतं खांद्याला स्पर्श करून बॉल रवाना झालाय. प्रयत्न चांगला होता आकाश लोंगलेचा कारण एकीकडे तुम्ही 2 रजनी मैदानाचा अभ्यास करणं फार गरजेचं आहे. ज्यावेळी सातत्यपूर्ण तुम्ही क्रिकेट मैदानात खेळताना त्यावेळी पिचचा अंदाज येणं अपेक्षित असतं. पहिला सामना संपल्याच्या नंतर दुसऱ्या सामन्यात तर तुमचा अनुभव तो कामी येणं अपेक्षित आहे. इथे पिचचा विचार करणं गरजेचं आहे कारण दोन्ही एंड आयोजकांच्या वतीने आज या ठिकाणी चालवले जात आहेत. इथे मात्र चांगला बॉल पाहायला मिळतोय. तन्मय मोरे चांगली गोलंदाजी पाहतोय. काय जबरदस्त आकाश गायकरची जशी विकेट पडली तशा धावा ज्या रोखल्यात
त्या मात्र कायमस्वरूपी रोखल्याच गेल्यात. मागच्या 6 बॉलमध्ये एकही धाव धावफलकावरती आलेली नाहीये. कारण 4 बॉल होते ते अमोल भोईरचे शेवटचे आणि त्याच्यानंतर आता तन्मय मोरेचे 2 बॉल. म्हणजे इथे या 6 बॉलमध्ये एकही धाव धावफलकावरती नाहीयेत. शॉर्ट पिच बॉल समाचार अगदी पुढ्यात टाकलाय, परंतु इथे सुद्धा जात कॅच ड्रॉप केली आहे. महत्वाच्या फलंदाजाला जीवनदान, आकाश लोंगलेला जीवनदान मिळते. मागील मॅचचा हिरो डीप स्क्वेअर लेग मध्ये फिल्डर पोहोचला होता. सहज सोपी झेल होती, परंतु झेल जोपर्यंत पकडत नाही तोपर्यंत ती ग्राह्य धरली जात नाही. आणि याचंच उदाहरण कॅच ड्रॉप, पिन ड्रॉप सायलेन्स, कॅचेस विन द मॅचेस उगाच म्हटलं जात नाही. खरं तर इंडिया वर्सेस साऊथ आफ्रिकेचा मेगा फायनलचा सामना तुम्हाला 2024 विश्वचषकाचा सामना तुम्हाला आठवतोय. सूर्यकुमार यादवनं पकडलेली झेल आणि तिथे ती झेल नव्हती तर वर्ल्ड कपमधील सर्वात महत्त्वाची कॅच सूर्यकुमार यादवनं पकडली आणि तिथे सामना इंडिया टीमनं जिंकला. क्रिकेटमध्ये फिल्डिंग डिपार्टमेंट देखील चांगला असणं गरजेचं आहे. झेल ड्रॉप झाल्यानंतर मोठ्या फटक्याचा प्रयत्न आहे, परंतु यावेळी काही मिस्टेक होणार नाहीये. टीमचा सरसेनापती राजेश भोईर पकडतोय झेल आणि आणखी एक महत्त्वाचा बॅटर इथून मात्र होतोय बाद. तन्मय मोरे काय जबरदस्त षटक हाताळतोय. आकाश गायकर बाद झाल्यानंतर धावाच येत नाहीयेत. मैदानाच्या आतमध्ये मोठ्या फटक्यांचे प्रयत्न करतायत. प्रयत्न केल्याशिवाय पर्यायच नाहीये. प्रयत्न करावेच लागतात. ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी वेड्यासारखे प्रयत्न करावे लागतात. कारण वेडी लोकच इतिहास घडवतात आणि हुशार लोक ती इतिहास वाचत असतात. त्यामुळे वेड्यासारखं प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये करणं ॲज अ प्लेअर अतिशय महत्त्वाचं आहे. सेल्फ कॉन्फिडन्स देखील फार महत्त्वाचा आहे. स्वतःवरती विश्वास असणं देखील महत्त्वाचं आहे क्रिकेटमध्ये. आणि त्या गोलंदाजीवरती आता विश्वास ठेवतोय तन्मय मोरे. जबरदस्त बॉलिंग त्याने केली आहे. 4 बॉलमध्ये फक्त 1 धाव दिले, 1 फलंदाज त्यानं बाद केला. महत्वाचं आहे खरं म्हणायला गेलं तर. शिवम अगदी स्पर्धा जशी उंची गाठते तशी मॅच सुद्धा उंची गाठताना जरूर दिसते आणि त्याचा एक स्पेल तन्मयचं मैदानात पाहायला मिळतंय. पहा यावेळी समोर दिलीप लोंगले आहेत, परंतु इथे टॅपिंग क्रिकेट सन्मान दिला बॉलला खरं म्हणायला गेलं तर. आणि त्याच्यानंतर मात्र बॅटवरती बॉल आल्याच्या नंतर धाव घेण्याचा प्रयत्नच केला नाहीये. कारण एक लेझी क्रिकेट सुद्धा त्याच्या माध्यमातून मैदानावरती आपण पाहतोय. परंतु एकीकडे जर तुम्ही विचार करायला गेलं तर काय धावा आल्या होत्या, परंतु त्याच्यानंतर या ठिकाणी या धावा रोखल्या गेल्यात. फंबल पाहायला मिळते आणि सिंगल यावेळी कंप्लीट झाले. सिंगलच्या मदतीने खरं म्हणायला गेलं तर राजेंद्र भोईरला मैदानावरती जे करायचं होतं ते केलंय. अगदी सिंगल दिली आणि एकीकडे तुम्ही जर पाहायला गेलं तर धावसंख्या जाऊन पोहोचले ते अद्यापपर्यंत 33 आकड्यावरती. आकाश गायकरची विकेट गेल्याच्या नंतर शिवम 31 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या होत्या, ज्या वैयक्तिक आकाश गायकरच्या धावफलकावरती परिणाम करताना सुद्धा दिसून आल्या. परंतु त्याच्यानंतर अतुल लोंगलेची विकेट गेली. तदनंतर आलेली विकेट सुद्धा आपण पाहिली, जिथे मात्र अजय लोंगलेची विकेट आपण पाहिली. परंतु या सगळ्या समीकरणामध्ये एक मात्र स्वर्गीय दिबा पाटील प्रतिष्ठान उमरली टीम विसरताना जरूर दिसले की जे बॉल मैदानावरती पिच झाले अमोल भोईरच्या 3ऱ्या बॉलपासून अवघ्या आत्तापर्यंतच्या या षटकामध्ये पण सुद्धा आपण पाहतोय अवघ्या 2च धावा धावफलकावरती आल्यात. म्हणजे जवळजवळ 10 बॉलमध्ये या 2 धावा आपल्याला पाहायला मिळाल्यात. आणि त्याच्या अगोदर जर तुम्ही पाहायला गेलं तर 8 बॉलमध्ये 31 धावा धावफलकावरती होतात. एक्झाम्पल जरूर मगाच्या मॅचचा आपण घेऊयात, जिथे मात्र मार्केवाडीच्या विरोधात नसरापूर टीम आपल्याला पाहायला मिळत होती, जिथे 4 षटकांमध्ये आल्या होत्या तब्बल 32 धावा आणि शेवटच्या षटकामध्ये आल्या होत्या त्यावेळी 33 धावा. हे क्रिकेट पाहायला मिळाले, कारण इथे सरड्याप्रमाणे रंग बदलणारा क्रिकेट सध्या मैदानात आपण पाहतोय. 3 षटकांमध्ये 33 आहेत. अंतिम षटकामध्ये आलेला आहे कर्जत टेनिस क्रिकेटचा बाहुबली बॉलिंग मार्कवरती राजेंद्र भोईर. स्लॉगचे षटक हे बेधडक बॅटिंग करावी लागेल. विस्फोटक बॅटिंग, पॉवर पॅक बॅटिंगची अपेक्षा आहे अंतिम षटकात. पहिलाच बॉल धीम्या गतीनं हाफ ट्रॅकर बॉल पुल करण्याचा प्रयत्न, एलिमिनेशन झुललेला नाहीये, परंतु आकाश लोंगलेला स्ट्राईक मिळते या षटकामध्ये. अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे खरं तर. स्वर्गीय दिबा पाटील उमरोली संघासाठी देखील 34 ऑन बोर्ड, 3 विकेट लॉस. अद्याप तरी 34 धावा आहेत. गोलंदाजी चांगली आहे संदीप सर स्वर्गीय दिबा पाटील उमरोली संघाचे देखील. त्यामुळे जितक्या धावा या 5 बॉलमध्ये जमवता येतील ना तितक्या धावा जमवून अतिशय महत्त्वाचं आहे ते दिबा पाटील उमरोली संघासाठी. फार गरजेचं आहे. आता एक स्लॉग ओव्हर आहे,
चांगला फटका जीवदान दिलं होतं, परंतु इथे पुन्हा एकदा आता परतावं लागेल. वन मोर विकेट डाऊन. वाताहतीला झालेली सुरुवात पडझड पाहतोय. रुहान इलेव्हन स्वर्गीय दीपा पाटील प्रतिष्ठान उमराले टीमची सातत्यपूर्ण विकेट अगदी धावसंख्येवरती फार मोठा परिणाम करताना दिसून आलायत. कारण स्वतः आपण पाहतोय संघाचा सरस सेनापती राजेंद्र भोईर गोलंदाजी मार्कवर आहे. थँक यू डीजे. चांदई नगरीमध्ये कर्जत टेनिस क्रिकेटचा वर्ल्ड कप अर्थातच जे के साहेब आणि आर के साहेब यांनी उभारलेली गुढीपाडवा व नूतन वर्षानिमित्त भावी आमदार व सरपंच चषकाची ट्रॉफी आणि या तिसऱ्या रात्रीमध्ये क्रिकेटचा रणसंग्राम, क्रिकेटचा जल्लोष आणि क्रिकेटची धुरंधर मेजवानी आपण एन्जॉय करतोय. आणि तमाम उपस्थित क्रीडा रसिकांचं पुन्हा एकदा आपण या कर्जत टेनिस क्रिकेटच्या वर्ल्ड कपमध्ये सहर्षमय आणि सहर्षमय स्वागत व्यक्त करूयात. नेक्स्ट बॉल घेऊन तयार राजेंद्र भोईर. बॉलिंग मार्कवरती रोहन ऑन स्ट्राईक. हा प्रकार बॉल हुक करण्याचा प्रयत्न आहे. शॉर्ट फाईन लेगचा फिल्डर बॉल खाली येतोय. डाऊन द बॉल, टेकन द कॅच. वन मोर विकेट डाऊन. लागलाय 5वा धक्का रोहनच्या स्वरूपात स्वर्गीय दिबा पाटील उमरोली संघाला. रोहन हॅज टू डिपार्ट. कम ऑन डीजे. सर आपण पाहिलं असेल या हंगामाला जशी सुरुवात झाली ना तसा स्वर्गीय दिबा पाटील उमरोली संघ बेधडक फॉर्ममध्ये होता, जबरदस्त फॉर्ममध्ये होता. परंतु काही मागील टुर्नामेंटचा जर आपण विचार केला ना तर स्वर्गीय दिबा पाटील उमरोली संघ डाऊनफॉलमध्ये आणि या स्पर्धेमध्ये जिंकण्याचा मानस निश्चित त्यांचा असेल. चांगला बॉल यावेळी पुन्हा एकदा हवाई सफर आपण पाहतोय. स्वतः राजेंद्र भोईर बॉल खाली येतो आहेत. प्रयत्न केले गेले होते परंतु प्रयत्नांना इथे यश जरूर आलं नाहीये. उचलणार फेक करणार तत्पूर्वी मात्र इथे रनआउटची विकेट सॅक्रिफाईस जरूर केले मैदानात आपण पाहतोय. तिसऱ्या धावेसाठी फलंदाज या ठिकाणी बाद जरूर होत आहेत. अगदी आपण पाहतोय दिलीप प्रयत्न करतायत मैदानामध्ये. असं वाटलं होतं की पहिल्या 8 बॉलमध्ये जर पहिल्या षटकामध्ये 21 धावा आल्या होत्या तर अशा परिस्थितीत 4 षटकांमध्ये जवळजवळ 60+ वरती धावा येणं अपेक्षित होतं. त्या धावा मात्र फार कमतरतेत आल्यात. अगदी जर म्हणायला गेलं तर एक चांगली इकॉनॉमिकल स्पिल सातत्यपूर्ण मैदानावरती दुसऱ्या षटकापासून पाहायला मिळालंय. चला मार्केवाडी टीम आणि त्याच्या विरोधात अमराई टीम आपण टॉस करण्यासाठी या मध्यंतराला टॉस केला जाईल. चांगला फटका यावेळी देर आहे दुरुस्त परंतु उशिराने का होईना परंतु फटका खेचलाय. दिलीप लोंगले सध्या मनगडातली ताकद दाखवतोय. सांगून देतोय की अजूनही सामना आमच्या बाजूने झुकवणार आणि इथे मोठ्या धावा उभारण्याची तयारी दिलीप लोंगले मैदानात दाखवत आहेत. कारण आता बॉल शिल्लक असतील ते मात्र या इनिंगचे 1. अगदी आपण पाहायला गेलं तर 5 बॉलचा तरार इथे संपलाय. षटकार आशा पल्लवित करतोय. खरं म्हणायला गेलं तर 42 धावा धावबलकावरती आल्यात. म्हणजे विचार करा या शेवटच्या बॉलवरती कितपत धावा आता मैदानात येतील. निश्चित फायटिंग स्कोर तर उभारलाय स्वर्गीय दिबा पाटील उमरोली संघाने. संदीप सर बॉलिंग अटॅक चांगला आहे खरं तर दिबा पाटील उमरोली संघाचा देखील या मॅचमध्ये. लास्ट बॉल पुल केलाय पुन्हा एकदा. वन्स अगेन डीप मिड विकेट मध्ये क्षेत्ररक्षक आहे. दुसऱ्या तिसऱ्या अटेम्प्टला कॅच पकडतोय आणि डीप मिड विकेट मध्ये फलंदाज होतोय बाद आणि सत्र संपलंय. 42 धावा आहेत 4 षटकांमध्ये. आदरणीय आमचे मार्केवाडी ग्रामस्थ स्वप्नील शेठ कांबरे यांना विनंती की आपण मंचावरती या. आपल्या या ठिकाणी सहर्ष स्वागत. स्वप्नील शेठ कांबरे आपण या मंचावरती. आणि खरं म्हणायला गेलं ना तर शिवम पहा मैदानाच्या चहू बाजूला एक नजाकत भरलेली आहे आणि खऱ्या अर्थाने प्रेक्षक वर्गाची दाद द्यावी लागेल. कारण आत्तापर्यंत अजूनही प्रेक्षक वर्ग ही
कर्जत तालुक्याचा वर्ल्ड कप का म्हटलं जातं त्याचं हे पहिलं उदाहरण आहे का जिथे या स्पर्धेला मात्र गर्दीच गर्दी पाहायला मिळते. आणि खास करून मी कौतुक करेल ना अगदी आमचे शर्यती शौकीन जे टेम्पोवरती बसलेत त्यांचं सुद्धा मनापासून कौतुक करूया. काय आस्वाद घेत आहेत खरं म्हणायला गेलं तर या स्पर्धेचा. कॅमेरामॅन जर झलकत असाल तर जरा यांना सुद्धा हा अगदी KTCच्या स्क्रीनवरती तुम्ही यांना पाहू शकता. अगदी चांगली पर्वणी आहे आणि मला वाटते मार्केवाडीचे सगळे फॅन दिसत आहेत तिथे बहुतांशी असो. परंतु इथे जर पाहायला गेलं तर मॅचमध्ये अगदी इंटरवल पाहायला मिळालं आहे. पूर्वार्ध संपलाय. धावसंख्या 42 या आकड्यावरती आहे. विजयासाठी आता 43 धावसंख्येची गरज आहे. 43चं टार्गेट. चला फिल्डिंग लगेच सजून घ्या. 2 सलामीचे फलंदाज देखील आता मैदानाच्या आतमध्ये पाठवा. वेळेला फार आता महत्व आहे. 43चं लक्ष आणि कर्जत टेनिस क्रिकेटचा वर्ल्ड कप मैदानाच्या अवतीभोवती आपण पाहतोय. राजेश शिवछत्रपती शिवराय यांचा भगवा ध्वज मैदानाच्या अगदी अवतीभोवती आपण पाहतोय. खरं तर ज्या राजानं मुठभर माऊलांना घेऊन हजारो सैतानांना लढत हे स्वराज्य अर्पण केलं आणि याच महाराष्ट्राचे वैभव अर्थातच आपले गड किल्ले. खरं तर ज्या राजाचं नाव ऐकताच खरं तर भल्या भल्यांना घाम फुटायचा ते राजे शिवछत्रपती शिवराय. अरे कापल्यात कधी नसा तर उदलन होईल भगव्या रक्ताची. कापल्यात कधी नसा तर उदलन होईल भगव्या रक्ताची आणि फाडलीस कधी छाती तर मूर्ती दिसेल माझ्या शिवबांची. अशा या शिवरायांना देखील पुन्हा एकदा आपण मानाचा मुजरा देऊयात. टॉस आपण करूयात. एकीकडे चित्रा 11 अमराई आणि त्यांच्या विरोधात श्री खांबाया प्रसन्न मार्केवाडी. दोनही टीमचे कॅप्टन आपण टॉससाठी यायचं आहे टॉस बॉक्समध्ये. बोथ कॅप्टन्स रिक्वेस्ट यू प्लीज जॉईन द टॉस बॉक्स. आपण 2 संघादरम्यान टॉस करतोय. आदरणीय संजयजी साहेब यांना मी विनंती करतो की आपल्या शुभाशय या 2 संघादरम्यान आपण टॉस करायचा आहे. सेकंड राऊंडमधील सेकंड मॅच श्री खांबाया प्रसन्न मार्केवाडी आणि त्यांच्या विरोधात चित्रा 11 अमराई. हेड इज द कॉल. हेड इट इज वन द टॉस श्री खांबाया प्रसन्न मार्केवाडी अँड सिलेक्टेड. डिसिजन पेंडिंग आहे. लवकरात लवकर डिसिजन आमच्यापर्यंत पोहोचवा. वर टू कॉम बॉक्स संदीप सर. येस थँक्यू शिवम. दरम्यान ऋषिकेश भोईर आपण ऋषिकेश कोलंबे आपण मंचाशी त्वरित संपर्क साधा. ऋषिकेश कोलंबे प्रयत्न खऱ्या अर्थाने यश येणं अपेक्षित असतं आणि तिथे जर पाहायला गेलं तर काय कमबॅक केलाय श्री कालभैरव मालेगाव टीमने आणि त्या कमबॅकचं प्रतिउत्तर अगदी धावसंख्या मात्र कमतरतेत आली. पुढची षटके जी हाताळली गेली ना ती फार लाजवाब होती. कारण एकीकडे पाहायला गेलं तर अगदी 21 नंतर पुढच्या 18 बॉलमध्ये सुद्धा आपण पाहतोय त्याच धावा धावफलकावरती पाहायला मिळाल्या. 6 बॉलमध्ये 21 होत्या. त्याच्यानंतर पुढच्या 18 बॉलमध्ये 21 आल्या. म्हणजे विचार करण्याची आता पद्धत आहे आणि त्या पद्धतीवरती अगदी आता स्वर्गीय दिबा पाटील प्रतिष्ठान उमरोलीला अगदी मंथन चालू आहे. गोलंदाजी कशा प्रकारची असेल. एक हुकमी एक्क्याचा वापर सध्या मैदानात करावा लागेल. समोर तितकंच बलाढ्य स्थान आहे. एकीकडे आपण राजेंद्र भोईरला पाहतोय तर दुसरीकडे स्वप्नील भोईर ही जोडी मैदानात पाहतोय बॅटिंग लाईनवरती. परंतु आता गोलंदाजीची धुरा अर्थातच नो डाऊट आपण जसं म्हणतो की या ठिकाणी आकाश गायकर KTC जगताला पडलेला एक सुंदर स्वप्न. परंतु सध्या त्याच्या हातात ही गोलंदाजीची धुरा आहे. आणि सांगायचं झालं तर आत्ताच मला वाटते काहीसं गुणगीच्या मैदानावरती मॅन ऑफ द सिरीज प्लेअर ऑफ टुर्नामेंट ठरले होते. परंतु आता इथे थोडा परफॉर्मन्स मित्र म्हणजे आकाश गायकरचाच इथे चांगला झाला आहे आणि त्याच्या अनुषंगाने जर गोलंदाजी मैदानात टिकली गेली तर बरंच काही पाहायला मिळेल. तितकीच तगडी आव्हान आहेत सध्या राजेंद्र भोईर आणि त्याच्या समवेत स्वप्नील भोईर. मॅच एकीकडे ऑन होईल. बॉल पिचिंग होतोय आपण पाहतोय या ठिकाणी. चला त्वरित विलंब होतोय. पार कसं होतंय षटके मात्र तुमची 20 मिनिटात समाप्त होत आहेत. परंतु त्याच्यानंतर मधली जी गॅप आहे ती पार 10 ते 15 मिनिटांची घेतली जाते. याची नोंद घ्या आपण. पहिला बॉल 12:52 53 मिनिटे. अगदी आपण पाहायला गेलं तर इथे पहिला बॉल घातक होता खरं म्हणायला गेलं तर शिवाम. अगदी आकाश गायकरची गोलंदाजी आहे
आणि अनेक वर्ष गोलंदाजीच्या जीवावरती राज्य करणारं व्यक्तिमत्व पाहायला मिळालं आहे. परंतु सध्या आता संघासाठी अस्तित्वाची लढाई देत आहेत. पहिलाच बॉल शरीरभेदी फेकला होता आकाश गायकरनं. फार चांगला गोलंदाज आहे संदीप सर आकाश गायकर देखील आणि त्याच्या विरोधामध्ये बॅटिंग मार्कवरती येतो राजेंद्र भोईर, कर्जत टेनिस क्रिकेटचा बाहुबली. त्याच्या विरोधात 2 निर्धाव बॉल फेकलेले आहेत मैदानाच्या आतमध्ये. मी प्रथम सत्रामध्ये सहजरित्या उल्लेख केला की फायटिंग स्कोर उभारावा लागेल स्वर्गीय दिबा पाटील उमरोली संघाला कालभैरव मालेगाव संघाच्या अगेन्स्ट, कारण आपल्या गोलंदाजीच्या अटॅकिंगवरती विश्वास ठेवत त्या पुरेशा धावा अतिशय महत्त्वाच्या होत्या त्या स्वर्गीय दिबा पाटील उमरोली संघाला, आणि त्या फायटिंग स्कोअर पर्यंत तर वाटचाल केली आहे उमरोली संघाने. पण स्लॉटमध्ये हा बॉल हवेमध्ये कॅप्टन अतुल लोंगले जज करतोय, पकडली जाईल झेल. महत्वाचा धक्का राजेंद्र भोईर कर्जत टेनिस क्रिकेटचा बाहुबलीचा संपतोय खेळ या मॅच मधून. लागला इम्पॉर्टंट धक्का, ट्रम्प कार्ड, बॅक टू द डगआउट. कम ऑन डीजे. हे पहा, सर्वांना आम्ही सातत्यपूर्ण सूचित करतोय, ज्यांना पारितोषिकं लावायची आहेत त्यांनी आमच्याकडे ती पहिले जमा करा. तदनंतर ती पारितोषिकं पुकारली जातील आणि ती पारितोषिकं एकदाच पुकारली जातील, याची प्रत्येकाने नोंद घ्या. राजेंद्र भोईरची विकेट शिवम फार महत्त्वपूर्ण होती. इथे मात्र पहिले 2 डॉट बॉल आल्याच्या नंतर झुलवत ठेवला होता खरं म्हणायला गेलं तर आकाश गायकरने मैदानामध्ये, आणि त्याच्यानंतर इथे राजेंद्र भोईरची विकेट, एक तगडी विकेट पाहायला मिळाली. 2 निर्धाव बॉलचं प्रेशर होतं राजेंद्र भोईर बॅटिंग मार्कवरती, आणि तिसऱ्या बॉलमध्ये त्या प्रेशर रिलीजच्या प्रयत्नामध्ये आपली विकेट बहाल केलेली आहे राजेंद्र भोईरनं, आणि डगआउटमध्ये तो पोहोचलाय. आता नवीन फलंदाज आलेला आहे हेमंत. बॅटिंग ऑर्डरमध्ये चेंजेस केलेला आहे आता कालभैरव मालेगाव संघानं. हेमंतला थोडं पुढे सरकवलंय. अजूनही अमोल भोईर येणं बाकी आहे, आकाश भोईर देखील येणं बाकी आहे, आणि त्याच दरम्यान हेमंतवरती विश्वास ठेवलाय कालभैरव मालेगाव संघानं. आल्या मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, अजूनही धाव फलक उभारलेला नाहीये. एक फलंदाज बाद झालाय आणि टोटल 4 बॉल संपलेले आहेत. बरंच काही वाटलं होतं खरं म्हणायला गेलं तर, सामन्यातली एक लय होती ती टिकून ठेवली आकाश गायकरने. कारण एकीकडे वाटलं होतं की मॅन्डेटरी पॉवर प्लेचं जे षटक आहे तिथे जर कालभैरव मालेगाव टीमच्या धावफलकावरती धावा वाढल्या तर मात्र थोडंसं प्रेशर क्रिएट झालं असतं उमरोली टीमवरती. परंतु आकाश गायकरने हे 4 बॉलमध्ये एकही धाव त्याने करून दिली नाहीये. व्हेरिएशन करतोय पुन्हा एकदा, लाईन चेक केली जाईल. पंच स्टेबल आहेत आमचे, आणि त्यानंतर पुन्हा एक निर्धाव चेंडू येतोय. संदीप सर बघता बघता इथे धाव संख्या उभारली आहे, ती एकही धाव नाहीये. 43चं टार्गेट, आणि अजूनही धावफलकाचा विचार केला तर एकही धाव नाहीये धावफलकावर. हा बॉल जर शिवम डॉट आला ना तर या स्पर्धेचं 3रं मेडन षटक आपल्याला पाहायला मिळेल. फटका टॅपिंग करून केले आहेत, परंतु इथे सुद्धा डॉट बॉल आलाय. आकाश गायकरचं कौतुक जरूर करावं लागेल. मेडन षटक हाताळलंय आकाश गायकरने. का म्हटलं होतं मी सुरुवातीलाच म्हटलं की केटीसी जगताला पडलेलं एक गोड स्वप्न आहे, परंतु इथे आकाश गायकरने त्याच्या गोलंदाजीची जादू मैदानावरती कायम जरूर ठेवली आहे. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय, अजूनही कोणत्याही धाव संख्येचं खातं श्री कालभैरव मालेगाव टीमचं उघडलेलं दिसत नाहीये. इतकी चांगली गोलंदाजी आहे. मेडन षटक हाताळलंय आकाश गायकरने. स्क्रीनवरती पाहता आकाश गायकर नुकतंच त्यानं षटक संपवलंय. एका षटकामध्ये 6 डॉट बॉल टाकण्याचं काम करणं सोपं नाहीये संदीप सर, आणि एक फलंदाजाला बाद करत महत्वाचा धक्का. राजेंद्र भोईर बाद झाल्यानंतर एकही धाव नाही. आता येणारे 18 बॉल 43चं समीकरण मैदानाच्या आतमध्ये. ओव्हर नंबर 2 मध्ये आलेला अतुल लोंगले. हे ठरलेलं आहे खरं तर प्रत्येक स्पर्धेमध्ये आकाश गायकर पॉवर प्लेचं षटक, त्यानंतर अतुल लोंगले लगेच बॉलिंग मार्कवरती येतो. म्हणजे 2 षटकांमध्ये प्रेशर टाकण्याचं काम प्रतिस्पर्धी संघासमोर करायचं आहे. हे प्लॅन खरं तर एक्झिक्यूट करत असतो स्वर्गीय दिबा पाटील उमरोली संघ प्रत्येक स्पर्धेमध्ये. आणि पुन्हा एकदा ओव्हर नंबर 2 मध्ये षटक घेऊन आलेला आहे बॉलिंग ट्रॅकवरती अतुल लोंगले कॅप्टन. बॅटिंग मार्कवरती काही करू शकलेलं नाहीये, परंतु बॉलिंग मार्कवरती काय करेल. स्लॉटमध्ये हा बॉल, लॉंग ऑनचा क्षेत्ररक्षक पाहत राहिलाय, बनलाय दर्शक. बॉल सीमा पार दर्शक होतोय. लॉंग ऑनला क्लिअर करणारा स्वप्नीलचा आवार, बॉल सीमा पार, दर्जेदार षटकार. सुरुवात झाली आहे धावसंख्येला. 43चं टार्गेट. मागील मॅचचा हिरो षटकारानं अकाउंट ओपन करतोय वैयक्तिक आणि सांघिक. लाऊडली अपील पंचांकडे.
पंच तटस्थ आहेत. निर्धाव चेंडूला ही महत्वाची गोष्ट आहे. षटकार आला अतुल लोंगलेच्या विरोधामध्ये. संदीप सर, असं वाटलं प्रेशर येईल, परंतु हा देखील खेळाडू कमबॅकिंग स्पेल टाकण्याची ॲबिलिटी ठेवू शकतो अतुल लोंगले. सेकंड बॉल आलाय डॉट. धावसंख्या आहे ती 6, गडी बाद झाला 1. फार महत्वाचं आहे शिवम. या ठिकाणी जर पाहायला गेलं तर अगदी लढाव वृत्ती मैदानात आगे षटकार आल्याच्या नंतर कमबॅक करणं थोडं कठीण होतं अतुल लोंगलेसाठी, परंतु इथे डॉट बॉल जरूर फेकलाय. राईट हँड ब्लॉकर. फार चांगला बॉल हाताळला गेलाय. अगदी गती होती आणि त्या गतीवरती स्वार होत अतुल लोंगलेने गोलंदाजी केली. दुसरा बॉल डॉट आलाय अतुल लोंगलेचा या ठिकाणी पाहायला गेलं तर. आणि षटकातला तिसरा बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. षटकार खाऊन कमबॅक करणं तितकं सोपं नसतं, जे अमोल भोईरने सुरुवातीला केलं होतं पहिल्या इनिंगमध्ये, पूर्वार्धामध्ये, जिथे 2 मोठे फटके आले. त्याच्यानंतर अमोल भोईरने काय स्पेल हाताळलं होतं. 4ही बॉलमध्ये एकही धाव त्याने खर्च केली नव्हती नंतरच्या, आणि त्या 2 महत्त्वाच्या विकेट फार काही सांगून गेल्या. परंतु इथे अतुल लोंगले आहेत, षटकार खाऊन 2 बॉल डॉट जरूर फेकलेत. डेड बॉलचा इशारा आलाय. फलंदाज रेडी नव्हता या बॉलसाठी. क्रीजमधून तो बाहेर निघाला. पुन्हा बॉल फेकावा लागेल अतुल लोंगलेला. मेहनत असते संदीप सर बॉलिंग ट्रॅकवरती रनअप घेत असताना, स्वतःला सावरनं बॉल रिलीज करत असताना. अतुल लोंगले पुन्हा एकदा तयार. स्वप्नील भोईर 2 निर्धाव चेंडू आलेले आहेत. गोरखजी इलम आणि त्याचप्रमाणे भरत वाघमारे कोशाने यांच्याकडून मात्र पारितोषिक येत आहे. अतुल लोंगलेने जर 2 विकेट नोंदवल्या तर 200 रुपयांचं कॅश प्राइज. स्विच हिट केल्याचा प्रयत्न, परंतु इथे क्षेत्ररक्षक आहेत. ताकद नव्हती या फटक्यामध्ये खरं म्हणायला गेलं तर, आणि इथे सिंगलला प्राधान्य दिलंय. सिंगलच्या मदतीने टोटल पुढे सरकले 7 आकड्यावरती. फार महत्त्वपूर्ण मॅच आहे. कधी मॅच झुकलेली दिसत होती खरं म्हणायला गेलं तर. अगदी सेकंड इनिंगपर्यंत जशी सुरुवात होणार होती तिथे जर तुम्ही पाहायला गेलं तर टार्गेट श्री कालभैरव मालेगाव टीमसाठी काही मोठं नव्हतं, परंतु जसं आकाश गायकरचं मेडन षटक आलं तदनंतर मात्र थोडंसं प्रेशर क्रिएट झालं होतं श्री कालभैरव मालेगाव टीमवरती. बॅटची काढा. विकेट किपर चुकी करतोय. एकच धाव मिळते, एकापेक्षा जास्त काही मिळणार नाहीये. आता थोडं समीकरण कठीण होत चालेल संदीप सर. सुरुवातीपासून हल्ले चढवायला प्रयत्नांना यश. अगदी मी तर म्हणायला एक चांगली गोलंदाजी सर्रासपणे मैदानात आहे. पाहायला गेलं तर स्वप्नील भोईरच्या बॅटमधून आलेला तो षटकार. आणखी एक निर्धाव बॉल. जबरदस्त षटक हाताळलंय. कमबॅक केलं अतुल लोंगलेनं. पहिल्याच बॉलमध्ये षटकार आल्यानंतर अंतिम मागील 2 बॉलमध्ये त्यानं सिंगल दिले आणि अंतिम बॉल निर्धाव फेकलाय. टोटल 3 निर्धाव बॉल, 1 षटकार आला, त्यानंतर 2 सिंगल. एका षटकामध्ये 8 धावा खर्च केल्या अतुल लोंगलेनं. आणि आता समीकरण आपल्या समोर आहे. 12 बॉल 35 धावसंख्येची गरज आहे येणाऱ्या. मोठं टार्गेट सेट केलं गेलं खरं म्हणायला गेलं तर. अगदी जसं पाहतो ना आपण की 8 धावा धावफलकावरती लागल्यात, आणि त्याच्या अनुषंगाने ही स्पेल फार महत्त्वाचं आहे. जिथे मेडन षटक आलं आणि अतुल लोंगलेने पहिल्या बॉलवरती षटकार खाऊन पुढच्या 5 बॉलमध्ये 2 धावा खर्च केल्यात. म्हणजे षटकाचा विचार करायला गेला तर 12 बॉलमध्ये अवघ्या 8 धावा लागल्या गेल्यात, आणि आता येणाऱ्या 12 बॉलमध्ये करायच्या आहेत त्या मात्र 35 धावा. फार मोठं समीकरण आहे तसं म्हणायला गेलं तर. मॅच 6 फटक्यांची आणि म्हणायला गेलं तर अगदी 2 षटकांची मॅच सुद्धा पाहायला मिळेल. कारण एकीकडे जर विचार केलात तुम्ही तर आता आकाश लोंगले गोलंदाजी मार्कवर आहेत. ते बरेचसे सामने याही गोलंदाजाने गाजवलेत. भलेही बॅटिंग मैदानात झाली नाहीये, जशी अतुल लोंगलेची झाली नाही तशी आकाश लोंगलेची सुद्धा पाहायला मिळाली नाहीये. आणि त्या अनुषंगाने इथे आता समोरचं आव्हान फार तगडं आहे. एकीकडे आपण पाहतोय बॅटर हेमंत, आणि त्याच्या समवेत आपण पाहतोय स्वप्नील. सलामीला गेलेला बॅटर मैदानात आहे, कारण राजेंद्र भोईरची विकेट 3ऱ्या बॉलवरती प्राप्त केली होती आकाश गायकरने. परंतु या अनुषंगाने पाहायला गेला तर अजूनही धावसंख्येचा जो डोंगर आहे त्याला पार करण्याचा प्रयत्न केला जातोय. फटका फसलाय खरं म्हणायला गेलं तर. बॉल हवेत आहे, परंतु इथे क्षेत्ररक्षक बॉलपर्यंत धावतायत, पळतायत, आणि इथे प्रयत्न केले जात आहेत. या 2 धावा तर कंप्लीट होतील. फलंदाज
या ठिकाणी आपण पाहतोय वन शॉट, त्याचा ते अगदी दुर्दैव म्हणावे लागेल आता या ठिकाणी, कारण प्रयत्न केले गेले होते, वेळ पार होता, म्हणजे इथे सिंगलच येईल. फलंदाज या ठिकाणी होतील बाद. सिंगल धावफलकावरती जरूर लागली जाईल. फार प्रयत्नांना यश येणं अपेक्षित असताना मात्र थोडंसं संकटात आहे. कंप्लीट होईल. बॉलला जज करत असताना मात्र इथे सिंगल कंप्लीट झाले. सिंगलच्या मदतीने टोटल काहीशी पुढे सरकतीये, जाऊन पोहोचले ते अद्यापपर्यंत 10 आकड्यावरती. आकाश लोंगलेचं षटक फार निर्णायक असणार आहे. खरं म्हणायला गेलं तर इथे इकॉनॉमिकल स्पेल हाताळलं गेलं तर मात्र श्री कालभैरव मालेगाव टीमच्या धावसंख्येवरती तितका मोठा परिणाम पाहायला मिळेल आणि शेवटच्या षटकामध्ये ही मॅच प्रेशरमध्ये जरूर आपण अनुभवणार आहोत. 10 बॉलमध्ये 33चं समीकरण अजूनही संदीप सर. इथून आक्रमकता दाखवावी लागेल. एक काउंटर अटॅकची गरज आहे ती टीम कालभैरव मालेगाव संघाला. अमोल भोईर आलाय ड्रेसिंग रूम मधून, सेट होऊन आलाय. अमोल भोईरचा पहिलाच वार चाललाय, बॉल आउट ऑफ द पार्क. A1 क्वालिटीचा बिग 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 हिट, सिक्सर. ड्रेसिंग रूम मधून सेट होऊन आलाय जणू काही. आकाश लोंगलेच्या विरोधात हा षटकार येतोय. अमोल भोईरनं आल्या आल्या ठोकलाय षटकार. जबरदस्त बॅटिंग. अगदी शिवम जर पाहायला गेलं तर सेट झाला होता, मैदानावरती वाट पाहत होता की एखादी विकेट कधी जाते ना मी मैदानावरती कधी आपला परफॉर्मन्स दाखवण्यासाठी सज्ज होतोय. असाच फटका अमोल भोईरचा सध्या मैदानात. पुन्हा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आहे. चला अंपायर रिव्ह्यू आगे आपण जाऊया आता. या ठिकाणी टेक्निकल टीम, तिसऱ्या पंचांची मागणी या ठिकाणी केली गेली आहे. वैभव थेर तुमच्या समवेत जोडले गेलेत आपण पाहतोय. अगदी निर्णय तुमच्यापर्यंत सपोर्ट केला जाईल. चला मार्केवाडी संघ आपला डिसिजन आमच्यापर्यंत पोहोचवा. येस, इट इज वाईट बॉल. वाईट आलाय आपण पाहतोय. चुकी झाले इथे. खरं म्हणायला गेलं तर पिचिंग लाईन, दिशाहीन गोलंदाजी सध्या पाहायला मिळाली, कारण बॅटरची पोझिशन सुद्धा तितकीच महत्वाची होती. चला स्पीडअप करा प्लीज. अतुल लोंगले विनंती करतोय. 9 बॉल 26चं इक्वेशन. कृपया करून प्रत्येक बॉलमध्ये आता टीम मीटिंग घेऊ नका, ही एक कलकलेची विनंती मी करतोय. 9 बॉल 26, 9 बॉल्स लेफ्ट, 26 रन निडेड. रन्स टीम कालभैरव मालेगाव. कोण जिंकणार ही मॅच? तमाम क्रीडा रसिकांचं लक्ष या मॅच वरती. 9 बॉल 26, क्रॉस बॅट खेळण्याचा प्रयत्न आहे. अमोल भोईर 1 रन तर कंप्लीट करतोय. दुसरीसाठी निघेल का? ॲक्युरेट थ्रो फेकलाय. ज्या दिशेनं थ्रो फेकायचं होतं ना त्याच दिशेनं थ्रो फेकी केलेली आहे क्षेत्ररक्षकांना. एक चांगलं बुद्धिमत्तेचं उदाहरण मैदानाच्या आतमध्ये, कारण आकाश लोंगले देखील कमबॅकिंग स्पेल टाकण्याची ॲबिलिटी ठेवतोय मैदानाच्या आतमध्ये. अमोल भोईरला स्ट्राईक हवी आहे. जितके जास्तीत जास्त बॉल अमोल भोईर या मॅचमध्ये केलेले तितके कालभैरव मालेगाव संघासाठी महत्त्वाचं आहे, सर्वांना देखील माहिती आहे. परंतु स्वप्नील भोईरला कोण विसरेल? मागील मॅचचा हिरो आहे. थोडा स्ट्रगल केला आहे इनिंगमध्ये.
त्याच्या बॅटमधून धावा येतील का नाही आहे. पुन्हा एकदा अपयश पदरी येत आहे. धाव मिळत नाही या बॉलवरती. तटस्थ राहतोय अमोल भोईर नॉन स्ट्राईक एंडवरती. आता टोटल समीकरणामध्ये बदल होतोय. संपूर्णपणे स्वप्नील भोईरची इनिंग थोडी त्रासदायक ठरते ती कालभैरव मालेगाव संघासाठी. टोटल 7 बॉलमध्ये 8 धावा त्यानं जमवल्या त्या मॅचमध्ये. आणि त्यानंतर जसा अमोल भोईर आलाय 2 बॉल 7 या धावसंख्येवरती तो खेळतोय. आता समीकरण 7 बॉलमध्ये 25 धावसंख्येचं. लास्ट बॉल निर्णायक बॉल या मॅच मधील. निर्णायक बॉल पुन्हा बैठकी फटका खेळण्याचा प्रयत्न. बॅट अँड बॉलचा संपर्क नाहीये. सातत्यानं अपयश पदरी येत आहे. बघता बघता तिसरं षटक संपलेलं आहे. 10 धावा आलेल्या आहेत तिसऱ्या षटकात. आणि आता येणारे 6 बॉल 25 धावसंख्येची गरज आहे सामना जिंकण्यासाठी कालभैरव मालेगाव संघाला. अर्थातच शिवम जर पाहायला गेलं ना मैदानावरती जशी मॅच अगोदर पहिल्या इनिंगमध्ये आपण पाहत होतो जिथे आकाश गायकरची वन साईड बॅटिंग 8 बॉलमधली आणि त्याच्यानंतर मात्र कमतरीत आलेल्या धावा. परंतु जसं इथे सुरुवात झाली तशीच आकाश गायकरने जी सुरुवात करून दिली ती सुरुवात मात्र कायम ठेवली आहे मैदानावरती आपण पाहतोय. कारण पहिल्या षटकात धावा 0 जरूर होत्या परंतु त्याच्यानंतर 12 बॉलमध्ये 18 आल्यात हे विसरून सुद्धा चालणार नाही. आणि आता इथे करायचे 6 बॉलमध्ये 25 धावा. फार मोठं समीकरण आहे. सध्या तुम्ही मी मगाशी म्हटलं होतं की अगदी मला आजही अतुल लुंगलेची जी गोलंदाजी आली पहिला षटकार काढल्याच्यानंतर तो सामना मला आठवला. खरं म्हणायला गेलं तर डेच्या स्वरूपात ती स्पर्धा आणि मध्यावरती मला वाटतं बॅटर उपस्थित आहे. खरं म्हणायला गेलं तर संदेश ठाकरे सामना पार जिंकला होता अतुल लुंगलेच्या त्या गोलंदाजीवरती जिथे मला वाटतं 23 धावा त्यांनी त्यावेळी आशेनेच्या मैदानावर कुठल्या होते. परंतु इथे स्पीडअप करा प्लीज. कुशल मोमेंटला मॅच जरूर आहे परंतु तुमच्यासाठी विनंती आहे की वेळेची बचत होणं आमच्यासाठी फार गरजेचं आहे. जास्तीचा वेळ खर्च होतो या मॅचसाठी मी कृपया करून विनंती करतोय. 6 बॉलमध्ये 25 धावसंख्येची गरज आहे. इथून सामना कोणताही संघ जिंकू शकतो संदीप सर. हे क्रिकेट आहे. क्रिकेटमध्ये काही घडू शकतं. पहिलाच बॉल अमोल भोईरनं पाठवलाय. वावराच्या बाहेर येतोय. भावी आमदार व सरपंच चषकाचा हा ऊर्जात्मक षटकार. थँक्यू डीसे. प्रयत्न संपवलेले नाही आहेत. तर मनाशी बाळगलेलं संघर्षाचं स्वप्न सत्यात उतरेपर्यंत संघर्षाचं मैदान सोडायचं नसतं. लढायचं असतं आणि फक्त लढायचं असं. जरूर लेट मैदानाच्या आतमध्ये आलाय पण तू थेट कामगिरी करतोय अमोल भोईर मैदानाच्या आतमध्ये. इथे हवाई हल्ला जरूर चढवलाय परंतु काय घडतंय मैदानात ते पाहूया. आणि इथे झेल टिपलाय जीवाचा आकांत केलाय. खरं म्हणायला गेलं ना तर चर्चा फार चालली होती. अमोल भोईरचे ते 2 षटकार फार महत्त्वपूर्ण आहेत. कारण एकीकडे जसा षटकार आला त्याच्यानंतर अमोल भोईरच्या बॅटमधून एक सिंगल आपण पाहत होतो. तदनंतर मात्र स्वप्नील भोईरला जेव्हा स्ट्राईक दिली गेली ना त्यावेळी पूर्णपणे स्वप्नील भोईरने त्या स्ट्राईकला रोटेट करण्याचं काम करायचं होतं. अमोल भोईरला पाहिजे तशी संधी त्या षटकामध्ये मिळाली नव्हती परंतु जशी आली तसा मोठा फटका आला होता त्याच्या बॅटमधून. परंतु इथे काम तमाम केलंय. अगदी झेल टिपलाय. अगदी जीवांच्या आकांताचा प्रयत्न यावेळी दिलीपचा पाहायला मिळाला आहे. आणि महत्त्वपूर्ण विकेट अमोल भोईर हॅज टू डिपार्ट. पाहू शकता कशा प्रकारे हा झेल टिपला गेलाय. अगदी आनंद चेहऱ्यावरती दिलीपच्या पाहायला मिळत होता कारण त्याला सुद्धा माहिती की अमोल भोईरची विकेट किती महत्त्वपूर्ण आहे. इथे सिंगल जरूर आले. आता मात्र सामन्यात एक काटकताय भेदकताय. कारण एकीकडे पाहायला गेलं तर 3 बॉल शिल्लक आहेत आणि करायचे आहेत त्या मात्र 18 धावा. म्हणजे निर्णायक बॉल आहे. या बॉलवरती आता मोठा फटका आला तर अगदी अस्तित्वाचा संघर्ष मैदानात श्री कालभैरव मालेगावचा पाहायला मिळेल. इथे मोठा फटका जरूर आलाय परंतु क्षेत्ररक्षक तैनात.
मॅच सोपी, थँक्यू डीजे. मॅच सोपी झालेली आहे. आता 2 बॉलमध्ये 18 धावसंख्येची गरज आहे. स्वप्नील भोईर बाद होतोय. खूप चांगले प्रयत्न, परंतु या मॅचमध्ये थोडासा निराशाजनक खेळ राहिलाय स्वप्नील भोईरचा. मागील मॅचचा हिरो या मॅचमध्ये कुठेतरी थोडा डगमगताना दिसला. हे क्रिकेट आहे, कधी हिरो तर कधी झिरो, हीच क्रिकेटची ओळख आहे. आणि या मॅचमध्ये स्वप्नील भोईर थोडासा निराशाजनक खेळ करत मैदान सोडतोय जड पावलांनी. महत्त्वाचा धक्का. आता 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 18 धावसंख्येची गरज. KTC लाईव्ह इव्हेंट.inच्या माध्यमातून जे प्रेक्षक घर बसल्या या स्पर्धेचा आनंद घेत आहेत त्यांचं देखील आपण या भावी आमदार व सरपंच चषकामध्ये हार्दिक हार्दिक स्वागत व्यक्त करूयात. आणि उपस्थित क्रीडांगणाच्या सभोवताली उपस्थित माझ्या प्रेक्षक मायबापांचं देखील मी पुन्हा एकदा मनपूर्वक हार्दिक हार्दिक असं स्वागत व्यक्त करतोय. मॅच सोपी झालेली आहे. ती टीम स्वर्गीय दिबा पाटील उमरोली संघासाठी दिलीपच्या बॅटमधून पहिल्या सत्रामध्ये आलेला महत्त्वाचा धावा फार उपयोगी ठरत आहेत या सत्रामध्ये. आता 2 बॉलमध्ये 18. रोहन बॉलिंग मार्कवरती आहे. स्लोवर 1 धीम्या गतीनं चेंज ऑफ पेस गतीमध्ये परिवर्तन केलं. आता संपूर्णपणे निश्चयाचा श्वास घेतला या मॅचमध्ये स्वर्गीय दिबा पाटील उमरोली संघानं. मी पहिल्याच सत्रामध्ये उल्लेख केला की फार अप्रतिम गोलंदाजी, अटॅकिंग गोलंदाजीची ॲबिलिटी आहे ती स्वर्गीय दिबा पाटील उमरोली संघाकडे. आणि त्याच गोलंदाजीचा बोलबाला आता मैदानाच्या आतमध्ये. अंतिम बॉल धीम्या गतीनं स्वीप करण्याचा प्रयत्न. सामना जिंकला या मॅचमध्ये स्वर्गीय दिबा पाटील उमरोली संघानं. सेकंड राऊंडमधील पहिलाच सामना जिंकत थेट क्वालिफायर मॅचमध्ये पोहोचले ते स्वर्गीय दिबा पाटील उमरोली संघ. कॉंग्रॅच्युलेशन टीम स्वर्गीय दिबा पाटील उमरोली आणि त्यानंतर हार्ड लक टीम श्री कालभैरव मालेगाव. दोनही संघांचं मी पुन्हा एकदा कौतुक करतोय. आणि जशी पुढील मॅचला सुरुवात होतीये या करूयात कॉमेंट्री बॉक्समध्ये बदल. या ऐकूयात आमचे साथी समालोचक, आमचे अगदी जवळचे मित्र, आमचे प्रियजी बाबरे यांना करूयात आपण इन्व्हाइट. यस, नक्कीच मॅन ऑफ द मॅच नो डाऊट. पुन्हा एकदा आपण पाहतोय या सामन्यावरती ज्याने बॅटिंग